या अद्भुत मंदिराच्या भक्कम दगडांपासून बांधलेला आहे आपला चांदबिबी महल आणि एकाच मंदिरात 2 शिवलिंग असणारे बहुतेक नगर मधलं एकमेव असं मंदिर. तर राम राम मंडळी, मी तुमचा मास्तर आणि मी आलो आज नगर पासून फक्त 15 किलोमीटरवर असणाऱ्या खोपेश्वर महादेव मंदिराला. खोपेश्वर महादेव मंदिर खूप जागृत देवस्थान म्हणून या परिसरामध्ये ओळखलं जातं, कारण की स्वतः महादेव सहपरिवार या ठिकाणी आले होते. परिसर तर फारच सुंदर आहे. इथला मंदिराच्या बाहेर नंदी असतो हे माहित होतं, पण पहिल्यांदा सिंह पण बघितला. आता याचं कारण काय माहितीये का? या मंदिरात ना 2 शिवलिंग आहेत, एक शिवशंकराचं आणि एक पार्वती मातेचं. आता ते दोघांचे वाहन पाहिजे म्हणून हे दोन्ही असावेत असा माझा प्राथमिक अंदाज. आणि ज्यावेळेस निजामशाही काळामध्ये ह्या मंदिराची पडझड झाली त्यावेळेस इथल्या भक्कम दगडांचा उपयोग चांदबिबी महल बांधण्यासाठी झाला असं काही लोक सांगतात. मंदिराच्या संपूर्ण वातावरणामध्ये खूपच प्रसन्नता आणि एकदम पॉझिटिव्ह एनर्जी आहे. आणि शेजारीच आपल्या बजरंगबलीचं पण मंदिर आहे, मग काही विषयच नाही राहत ना भाऊ. शहराच्या आणि औद्योगिकतेच्या सगळ्या कलकलीमधनं बाहेर असं के रेंज परिसरामध्ये हे मंदिर बसलेलं आहे. आणि आज आपल्याला इथली माहिती देण्यासाठी होती ह्याच गावचे राहणारे आणि आपल्या कॉलेजला असणारे असे राहुल सर. मग काय डबल मास्टरची जोडी, दुसरे मास्टर म्हणे चलो मास्टर तुमको धबधबा दिखते म्हणलं चलो. आता पावसाने जरा ब्रेक मारल्यामुळे नाही इथं धबधब्याला तर काही पाणी नव्हतं. आणि या मंदिराचं खोपेश्वर नाव कशावरनं पडलं माहितीये का? हा सगळा परिसर ना सुगरणीच्या खोप्यासारखा दिसतो म्हणून या मंदिराचं नाव खोपेश्वर महादेव असं पडलेलं आहे. मला तर एवढी निसर्गाच्या सानिध्यात बसलेली एवढी सुंदर जागा खूप आवडली. तुम्ही पण इथं नक्की भेट द्या. फक्त बाईकवर आता हेल्मेट घेऊन या, त्याशिवाय इथे एंट्री नाहीये. आणि हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्राला पाठवून द्या जो काय म्हणत असतो काय नाही रे तुमच्या नगरात, आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मला फॉलो करून द्या.